अनिलजी, दिल्लीतलं वातावरण तुम्ही देखील पाहताय, किती गरम आहे ते देखील पाहायला मिळतंय. अनिलजी, मला सांगा, अमित शहांवरती एवढ्या प्रश्नांची सरबत्ती झाली, गंभीर स्वरूपाचे आरोप झाले, त्यावरती भाजप कधी बोलणार? बरं, भाजपला आता राहुल गांधींची माफी का हवी? आवाज गेला? आवाज येतोय आपला, बोला. खरं म्हणजे पीएमओचे मंत्री जितेंद्र सिंग यांनी जे प्रधानमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं, अँटी पेपर लीक बिल जे आणलं होतं, त्यामध्ये अपेक्षा अशी होती की विद्यार्थ्यांची अपेक्षा होती की विरोधी पक्षांनी किंवा सर्व पक्षांनी पेपर लीक कशी थांबवावी याबद्दल सजेशन दिले पाहिजे होते, सकारात्मक सजेशन दिले पाहिजे होते. परंतु राहुल गांधी असो, प्रियंका गांधी असो, विरोधी पक्षांनी या गोष्टीचं राजकारण करायचं ठरवलं, याची राजनीती करायची ठरवली. खरं म्हणजे यांचं कर्तृत्व काय आहे हो? त्या विद्यार्थी 36 दिवसापासून आंदोलन करत होते तेव्हा कोणत्या पक्षाचा झेंडा नव्हता. सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते 26 दिवसापासून, पक्षाचा झेंडा नव्हता. राहुल गांधी सुद्धा त्यांना पाठिंबा द्यायला तिथे जंतर मंतरवर गेले नाही. वाटलंच तर 100 त्यांचे 100 खासदाराच्या सोबत नौटंकी करायसाठी प्रधानमंत्र्यांच्या घराच्या समोर गेले आणि स्वतःला उचलून नेण्याचे रील बनवले. नंतर महात्मा गांधींच्या समाधी स्थळावर गेले. खरं म्हणजे कर्तृत्व जे काही आहे त्या पेपर लीकच्या संदर्भात आवाज उठवण्याचं हे भारतातल्या युवा पिढीने केलं आणि त्याचं योग्य वेळी भारताच्या प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी संवाद साधला. जे पी नड्डा, जितेंद्र सिंग यांनी बैठका घेतल्या, एक वेळा नाही तर 3-3 वेळा बैठका घेतल्या आणि ज्या मागण्या जेनजीच्या होत्या त्या मान्य केल्या. राहुल गांधीचा रोलच काय त्यामध्ये? आता त्यांच्या मागण्यामध्ये जे होतं की विद्यार्थ्यांवरचे खटले पाठीमागे घ्या, त्यांच्या मागण्यांमध्ये होतं की विद्यार्थ्यांवर कोणती कारवाई होऊ नये, त्याच्यानंतर धर्मेंद्रजी प्रधान यांचा राजीनामा व्हावा, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना कॉम्पेन्सेशन मिळावं, हे सगळं सरकारने मान्य केलं. पण त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा जी मागणी केली नाही ते राहुल गांधीला आता राजकारणासाठी करावीशी वाटते. बरं. आणि म्हणून आजचं पूर्ण भाषण अतार्किक होतं, असंसदीय शब्दाचा वापर होता आणि राहुल गांधींनी कोणत्याही लीकच्या बाबतीत, आता पंजाबमध्ये पेपर लीक झाला, राहुल गांधी का नाही बोलत? कर्नाटकमध्ये पेपर लीक झाले, कर्नाटक मधल्या पेपर लीकवर त्यांच्या शिक्षण मंत्र्याचा, काँग्रेसचा शिक्षण मंत्री आहे, त्याचा राजीनामा का नाही घेत? त्यावर पत्रकार परिषद घेता नाहीत. आणि म्हणून अमित शहा देशाचे गृहमंत्री यांच्यावर आरोप करायचे, बोट ठेवायचं, एवढाच एक उद्देश या राहुल गांधींचा होता आजच्या भाषणामध्ये, प्रियंका गांधीचा कालच्या भाषणामध्ये. परंतु प्रियंका गांधी तरी काहीतरी संसदीय मर्यादा पाळून बोलत होत्या, पण राहुल गांधींनी ते सगळं गुंडाळून ठेवलं. बरं अनिलजी, आपण म्हणताय की असंसदीय भाषेचा वापर झाला आणि राहुल गांधींचा यामध्ये नेमका रोल काय किंवा भूमिका काय? ऐका, खोटंही किती बोलायचं की गोळीबार केला म्हणून. अरे, जेव्हा सरकार सांगताय, अधिकृतरित्या सांगताय की गोळीबार झाला नाही, कोणाला गोळ्या लागल्या नाही, आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी खोटं बोलून आणि चेहरा एकदम सहानुभूतीचा करायचा, आणि म्हणून राहुल गांधींनी खोटं बोलण्याच्या बाबतीत माफी मागितली पाहिजे. बरं, खोटं बोलण्याच्या बाबतीत तुम्ही माफी मागायला मांडताय, या विषयाचं राजकारण करण्याच्या बद्दल माफी मागितली. बरं, माफी मागणार आहे का काँग्रेस या संदर्भामध्ये? विधेयकामध्ये सकारात्मक सूचना दिल्या नाही म्हणून माफी मागितली पाहिजे. बरं अनिलजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. हनुमंतजी माफी मागणार का? राहुल गांधींचे अमित शहांवरील जे आरोप आहे तो केवळ सत्याचा शोध आहे की केवळ राजकीय हल्लाबोल आहे? पूर्ण राजकीय. मला हे सांगा, पीएमओ. अनिलजी, मी आपल्याला थोडं थांबवतो. हा प्रश्न हनुमंतजी यांच्यासाठी आहे. तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले त्याचं उत्तर मी त्यांच्याकडून घेणार आहे. तर आलंच पाहिजे. ते थांबल्यास मी बोलेन. संसदीय प्रणालीमध्ये एक कॅबिनेट तांत्रिक अडचण असेल तर ती दूर करावी पीसीआरनं. त्यांच्यापर्यंत माझा आवाज जातोय का एकदा चेक करा. अनिलजी, मला आपले आरोप लक्षात आले. हनुमंतजी उत्तर देत आहेत. नाही ऐकलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.